ओम साईराम। श्रावण मासानिमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ, नाट्यरसिक मंच यांच्या वतीनं श्री क्षेत्र साईबाबांच्या या पुण्यनगरीमध्ये साईचरित्र पारायण सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात अतिशय आनंदात या ठिकाणी भरला जातो। या पारायणासाठी शिर्डी परिसरातील, शिर्डी पंचक्रोशीतील सर्व साई भक्त, सर्व ग्रामस्थ तसेच जिल्ह्यातील तसेच राज्यातील परराज्यातील साई भक्तसुद्धा या पारायणासाठी उपस्थित असतात। साई भक्त दरवर्षी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर त्यांना एक ओढ असते की साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये कधी जातो आणि कधी एकदा साईचरित्र पारायणाला बसतो आणि कधी एकदा या श्रावण महिन्याच्या निमित्तानं सुरू असलेल्या या साईचरित्र पारायणाचा आनंद घेतो। या साईचरित्र पारायणाचं हे 30वे वर्ष असून मोठ्या संख्येनं या साईचरित्र पारायणामध्ये साई भक्तांची, ग्रामस्थांची संख्या वाढत आहे। विशेषतः महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या साईचरित्र पारायणात बसत असतात। यामागचा त्या भाविकांचा, त्या साई भक्तांचा एकच श्रद्धा आहे की कुठला ना कुठला त्यांच्या आयुष्यात त्यांना अनुभव आलेला असतो। साईबाबांची भक्ती तसेच साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन ते आपल्या आयुष्यात त्यांची वाटचाल सुरू असते आणि त्यांना आपल्या ज्या काही जीवनातील दुःख असतील, जे काही त्यांना आपल्या जीवनात साध्य करायचं असेल ते साईबाबांकडे मागत असतात आणि साईबाबा कुठल्या ना कुठल्या रूपानं त्यांना ही मदत करत असतो। साईबाबांचे आशीर्वाद या सर्व साई भक्तांच्या पाठीमागे असतात। आम्ही सर्व शिर्डीकर या साईचरित्र पारायणामध्ये सर्व कुटुंबासह बसत असतो आणि साईबाबांचे आशीर्वाद असेच आमच्या सर्व साई भक्तांवर राहावेत अशी मी साईबाबांचरणी प्रार्थना करतो। ओम साईराम। ओम साईराम। श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था, शिर्डी ग्रामस्थ, नाट्यरसिक संच यांच्या वतीने जो साईचरित्र पारायण सोहळा सुरू झालेला आहे, त्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की मुंबईचे पदयात्री साई भक्त हे फार जुने, ते म्हणत असतात की बाबांना सर्व मानतात, परंतु बाबांना जाणायचं असेल तर तुम्ही साईचरित्राचं वाचन करा। आणि म्हणूनच जो साई भक्त साईचरित्राचं वाचन करतो त्यातून बाबांनी आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये दिलेला जो संदेश आहे, जे आपल्याला मार्ग आहे, तो त्यातून आपल्याला कळतो। किंवा साई मंदिरामध्ये किंवा साई परिसरामध्ये वावरताना आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी आपल्याला साईंचा सहवास जाणवतो। साई चरित्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे साई बाबा द्वारकामाईमध्ये पूर्ण जीवन व्यतीत केलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबा तिथं असल्याचा भास होतो आणि प्रत्येक मंदिर परिसरातील प्रत्येक ठिकाणी आपल्याला साई या ठिकाणी कशा पद्धतीने वावरले हे आपल्याला जाणवतं। आणि जे कार्यक्रम दर उत्सवानिमित्त किंवा कालची गुरुवारची पालखी तुम्ही घ्याल, आजच्या अध्याय वाचनामध्ये गुरुवारच्या पालखीचा उल्लेख केलेला आहे। गुरुवारच्या पालखीमध्ये ज्या गोष्टी होतात, आजच्या पारायण वाचनामध्ये, आजच्या अध्यायामध्ये पालखीचं वर्णन करीत असताना आम्ही जी लोक रोज पालखीला, दर गुरुवारी पालखीला जातो, तर तो अनुभव आणि त्यामध्ये त्या दिवसापासून चालत आलेले सर्व मानकरी असतील किंवा सर्व वाद्य किंवा सर्व परंपरा प्रथा त्या आजपर्यंत साई संस्थांच्या माध्यमातून जपण्यात आलेल्या आहे। मी या निमित्ताने एवढं सांगेल की ज्यांना बाबांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी साईचरित्राचं वाचन करावं। आपल्या आयुष्यात आलेल्या अडीअडचणीचा बाबा मार्ग दाखवतात आणि आपल्याला अनुभूती मिळते। असे अनेक साई भक्त आहेत की जे विविध भाषेतून, विविध ठिकाणी, विविध देशामध्ये रोज साई चरित्राचं पारायण करतात। आमच्या परिचित असे काही साई भक्त आहेत की जे रोज साईबाबाच्या एक अध्यायाचं वाचन करतात। आजही या पारायण सोहळ्यासाठी देश विदेशातून, परप्रांतातून अनेक साई भक्त आलेले आणि ते 7 दिवस शिर्डीमध्ये सहवास करून बाबाच्या या साईचरित्र पारायणाचा लाभ घेतात आणि बाबांच्या सहवासात राहतात। मी सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करेल की सर्व जे पारायणार्थी साई भक्त बसलेले त्या सर्वांच्या श्री साईबाबा दुःख दूर करो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी श्री साईचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ओम साईराम।